नमस्कार मंडळी, श्रीनिवास सात्विक स्वादच्या उपवासाच्या भाजणीपासून तुम्ही उपवासाचे थालीपीठ कसे झटपट बनवू शकता हे आम्ही या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण पटकन बघूया आणि थालीपीठ बनवूया. तेल, श्रीनिवास सात्विक स्वादचे उपवासाचे भाजणीचे पीठ, मीठ, मोठा शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, ठेचलेली मिरची, किसलेली काकडी किंवा किसलेला बटाटा, पाणी आणि चवीला दही आणि त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी. पहिल्यांदा आपण इथे भाजणीचे पीठ घेतलेले आहे, त्यात चवीनुसार मीठ घातलेले आहे, शेंगदाण्याचा मोठा कूट केला आहे तो घातलेला आहे, आवडीनुसार कोथिंबीर आणि आपण इथे किसलेली काकडी घातलेली आहे. त्यानंतर ठेचलेली मिरची आपण ॲड करत आहोत. हे सगळं ॲड केल्यानंतर आपण लागेल तसं पाणी थोडं थोडं ॲड करून ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे. यामध्ये किसलेल्या काकड्याऐवजी तुम्हाला आवडत असेल तर किसलेला बटाटा सुद्धा वापरू शकता आणि मिरचीऐवजी तुम्हाला आवडत असेल तर तिखट सुद्धा वापरू शकता. असंच आपण एकजीव हळूहळू करत याचा एक छानसा गोळा बनवून घेऊयात. इथे आता आपले भाजणीचे पीठ मळून झाले आहे. आता थालीपीठाच्या आकारानुसार मीडियम आकाराचे थालीपीठ करायचे आहे, त्यामुळे आपण याचे 2 गोळे बनवून घेतलेले आहेत. 1 वाटी भाजणीच्या पिठात तुमचे 2 थालीपीठ बनवून निवांत होऊ शकतात. आता इथे आपण पॅनला तेल लावून घेत आहोत, जेणेकरून आपले थालीपीठ पॅनला चिकटणार नाही. आपण जे 2 गोळे घेतले होते त्याच्यातला 1 गोळा आपण पॅनवर डायरेक्ट थापून घ्यायचा आहे. गोलाकार पातळ होईपर्यंत थापायचा आहे आणि त्याच्यानंतर मध्ये छोटे छोटे छिद्र पाडायचे आहेत. त्यात आपण तेल घातल्यामुळं खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यायची. हे थालीपीठ आता आपण गॅसवर मंद ते मीडियम आचेवर शिजायला ठेवत आहोत. वरती तुम्ही एखादं ताट किंवा एखाद्या पॅनचं जे झाकण असतं ते झाकून ठेवू शकता. 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे खरपूस एका बाजूने भाजलं गेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने परत 2 मिनिटं तुम्ही भाजायचं आहे. आता इथे तुम्ही बघताय दोन्ही बाजूने आपलं थालीपीठ खरपूस छानपैकी भाजलं गेलेलं आहे. एकदम पौष्टिक आणि चवदार असं थालीपीठ आपलं बनवून तयार झालेलं आहे. उपवासाला एकदम चांगला असा ऑप्शन तुम्ही हा चूज करू शकता. हे उपवासाचे चवदार थालीपीठ तुम्ही तूप, दही किंवा एखाद्या चटणीबरोबर छान प्रकारे एन्जॉय करू शकता.